आणि आता बातम्या विस्ताराने बघूया। गेल्या अनेक वर्षांपासूनचा मुंबई की बॉम्बे हा वाद आता पुन्हा एकदा उफाळून आलाय। या वादाला कारणीभूत ठरलंय ते केंद्रीय मंत्र्यांचे एक वक्तव्य आणि त्यानंतर सुरू झालेल्या वादाच्या निमित्ताने भाजप आणि मनसे थेट आमने सामने आले। त्या सगळ्याचा आढावा घेणारा हा रिपोर्ट बघूया। बॉम्बे की मुंबई, जुन्या वादाला नवी फोडणी। केंद्रीय मंत्र्यांच्या वक्तव्यामुळे वादाची ठिणगी। मुंबईकरांनो आता तरी डोळे उघडा, राज ठाकरे संतापले। सध्या राज्यभरात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे। एकीकडे मराठी अमराठी वाद पेटलेला असतानाच आता मुंबई की बॉम्बे या जुन्याच वादाला नव्याने फोडणी मिळाली। त्याचं कारण ठरलं केंद्रीय विज्ञान तंत्रज्ञान मंत्री डॉक्टर जितेंद्र सिंग यांनी मुंबईच्या पवई IIT मध्ये केलेलं हे वक्तव्य। Therefore, and as was we mentioned, as far as IIT Bombay is concerned, I got it straight by this name. You have not done Mumbai. So that's one another compliment to you. And also true for Madras. It remains IIT Madras. मराठी अस्मिता, मराठी भाषा, बॉम्बे मुंबई हे सगळे विषय मनसेच्या जिव्हाळ्याचे आणि पक्षाच्या अगदी मूळ विचारधारेचे। त्यामुळे राज ठाकरेंकडून अपेक्षेप्रमाणे संतप्त प्रतिक्रिया आली। राज ठाकरेंनी या संदर्भात सविस्तर पोस्टच केली। त्यात ते असं म्हणतात, केंद्रीय मंत्री डॉक्टर जितेंद्र सिंह यांचं विधान केंद्र सरकारच्या मानसिकतेचं प्रतीक आहे। मराठी मुंबई महाराष्ट्रातच राहिली, त्याबद्दल गेली अनेक दशकं यांच्या पोटात साचलेली मळमळ पुन्हा बाहेर येते। खरं तर जितेंद्र सिंह यांचा मुंबईशी काही संबंध नाही, ना महाराष्ट्राशी ना गुजरातशी। ते येतात जम्मू मधून, पण नेतृत्वाच्या मनात काय चाललंय ते ओळखून शाबासकी मिळवण्याचा हा उद्देश दिसतो। त्यांना मुंबई हे नाव खटकतं। तुम्ही आणि तुमचं शहर यांना खुपतंय। मुंबई नको बॉम्बेच हवं, यातून हळूच हे शहर ताब्यात घ्यायचा प्रयत्न नक्की सुरू आहे। आधी मुंबई, मग संपूर्ण MMR परिसर ताब्यात घेऊन तो गुजरातला जोडण्याचा प्रयत्न सुरू आहे। फक्त मुंबई नाही तर आता MMR परिसरात राहणाऱ्या तमाम मराठी जनांना आवाहन, आता तरी डोळे उघडा। आधीच केंद्रीय हस्तक, उद्योगपती इत्यादींनी काय काय ताब्यात घ्यायला सुरू केलंय ते आपण रोज पाहतो आहोतच। आता तरी मराठी माणसांना हे कळायला हवं, असं राज ठाकरे म्हणतायत। जितेंद्र सिंग यांच्या या वक्तव्यानंतर पवईच्या IIT बाहेर IIT मुंबई असा बोर्ड लावत मनसे आक्रमक झाली। मनसेने थेट भाजपावर टीका केली आहे, तर भाजपाने सुद्धा राज ठाकरेंवर पलटवार केलाय। IIT बॉम्बेचे मुंबई केले नाही म्हणून मी आपले आभार मानतो, असं निर्लज्ज विधान केंद्रीय विज्ञान व तंत्रज्ञान मंत्री जितेंद्र सिंग मुंबई घेऊन करतात। मराठी, मुंबई आणि महाराष्ट्र याचा अपमान करण्याची आणि यांना हिणवण्याची एकही संधी भारतीय जनता पक्षाचे नेते सोडत नाहीत। या पद्धतीचं विधान करून मराठी माणसाच्या जखमीवर मीठ चोळण्याचं काम आपल्या नेत्यांनी केलंय। आहे का हिंमत आशिष शेलार आणि अमित साठमांमध्ये की आपल्या नेत्याचा जाहीर निषेध करायचे? जितेंद्र सिंग, पुढच्या वेळी आपण ज्यावेळी मुंबईत याल तेव्हा आपला उचित सन्मान आणि सत्कार करण्याचं काम महाराष्ट्र नवनिर्माण सेना नक्की करेल। छत्रपती शिवाजी महाराजांचे गडकिल्ले हे युनेस्कोमध्ये हेरिटेज म्हणून नोंदवण्याचं काम कोणी केलं तर ते भाजप सरकारने केलं आणि त्याच्यामुळे या कपोलकल्पित कल्पनांना मराठी मनुष्य भुलणार नाही। राज ठाकरे साहेब, विकासावर बोला। मुंबईचं तुम्ही काय वाटोळ केलंय, मुंबईचा मराठी मनुष्य तुम्ही कसा हद्दपार केलात, त्याच्यावर तुम्हाला जनता प्रश्न विचारणार आहे। या पूर्ण देशभरामध्ये बॉम्बेचं नाव मुंबईच राहिलं पाहिजे, यासाठी सर्वाधिक पुढाकार जर का कोणी घेतला होता तर आमचे ज्येष्ठ नेते आदरणीय रामभाऊ नाईक यांनी घेतला होता। आणि उद्धवजी ठाकरे यांच्या बरोबर बसल्यामुळं जशी उद्धवजी ठाकरे यांना युटर्न घेण्याची सवय लागली, अगदी तशाच पद्धतीनं युटर्न घेण्याची आणि फॅक्ट पासून दूर राहण्याची सवय राज ठाकरे यांना लागली का, असा माझा सवाल आहे। आता हा वाद IITच्या नावावरून उफाळला असला तरी मुंबईमध्ये आणखीही अशा संस्था आणि आस्थापनं आहेत ज्यांच्या नावांमध्ये अजूनही मुंबई नव्हे तर बॉम्बे असाच उल्लेख आहे। भारतामध्ये अनेक शहरांची अशी जी नावे आहेत ती स्थानिक नावाप्रमाणे करण्यात आली। उदाहरणार्थ बॉम्बेचं मुंबई झालं, मद्रासचं चेन्नई झालं, कलकत्त्याचं कोलकाता झालं। पण हायकोर्टची जी नावे आहेत ती बदलण्यासाठी फक्त राज्य शासनाचा निर्णय जो आहे तो पुरेसा नसतो। यासाठी संसदेने कायदा करून औपचारिक बदल करणे आवश्यक असते, असं जे मत आहे ते वरिष्ठ जे वकील आहेत त्यांनी व्यक्त केलेलं आपल्याला पाहायला मिळते। भारताच्या संविधानाच्या शेड्यूल ऑफ हायकोर्ट आणि इतर कलमांमध्ये बॉम्बे हायकोर्ट असंच नाव जे आहे ते नमूद आहे। हे नाव बदलायचं असेल तर पार्लमेंटरी ऍक्ट जो आहे तो आवश्यक आहे।
मुंबईमध्ये अनेक अशी जी ठिकाणे त्यांची ज्या संस्थेची नावं ही बॉम्बेवरून स्टार्ट होतात. आपण सध्या बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी या ज्या एक संस्था आहे त्याच्या आवारामध्ये आहोत आणि आपण जेव्हा माहिती घेतली तेव्हा ही जी बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी ही जवळपास ब्रिटिशांच्या काळापासून म्हणजे 1883 पासून असल्यामुळे या ज्या संस्थेचं जे नाव आहे ते बदली करू शकत नाही. कारण अनेक ठिकाणी म्हणजे अनेक देशामध्ये असेल किंवा अनेक संस्थानामध्ये असेल याचं नाव हे बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीच आहे. कारण ही बॉम्बे प्रेसिडेन्सी पासून असलेली ही जी सोसायटी असल्यामुळे यामध्ये बदल करता येत नाही. जी संस्था आहे हिला लेगेसी आहे आणि बॉम्बे ही प्रेसिडेन्सी पासून ही जी संस्था असल्यामुळे ह्याचं नाव बॉम्बेच पासून स्टार्ट होणार. आता महापालिका निवडणुकीच्या तोंडावर बॉम्बे की मुंबई हा वाद पुन्हा पेटलाय. विरोधी आणि सत्ताधारी नेत्यांकडून एकमेकांवर टीकेच्या फैरी झडू लागल्या. या वादाचा राजकारणावर आणि मुंबईकर मतदारांवर काय परिणाम होतो हे बघावं लागेल. ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज.